नमस्कार, आपण बघत आहात आरबी मराठी संवाद न्यूजमध्ये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक निवेदन. चिखली नगर परिषदेमार्फत खाजगी संस्थेकडून बेकायदेशीर केली जाणारी घरांची मोजणी व आक्षेप अर्जाच्या नावाखाली होणारी सक्तीची वसुली आणि नियमबाह्य मालमत्ता करवाढ तात्काळ रद्द करण्याबाबत दिले मनसे पदाधिकाऱ्यांनी निवेदन. तात्काळ रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष गणेश उर्फ बंडूभाऊ बरबडे यांनी दिला आहे. आज आपण हे जे नगर परिषदेला जे निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल आपण काय? चिखली नगर परिषदेने वाढीव कर आकारणी केलेली आहे. 2024 पर्यंतचा जो कर आहे 2024चा तो वाढीव कर नगरपालिकेने दिला. परंतु 2024च्या अगोदर जी कर आकारणी या चिखली शहराची होती प्रत्येक मालमत्तेवर, तर नगरपंचायतच्या ज्या कलमा आहेत 105 अंतर्गत त्यांनी जे त्या सगळ्या नोटीस वाटल्या, त्या नगर परिषद नगरपंचायत अधिनियम 1965च्या कलम 105 मध्येच अंतर्भूत केलेलं आहे की अगोदरची जी करवाढ आहे त्या करवाढीच्या निवासी जर एखादं घर असेल तर दुप्पट तुम्हाला करवाढ करता येते, आणि जर वाणिज्य उपयोगाचा असेल तर तिप्पट करवाढ करता येते. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला करवाढ करता येत नाही, किंवा साधारण 40% रक्कम तुम्हाला त्याची करवाढ म्हणून घ्यावं लागते. परंतु यांनी दुप्पट नाही तर निवासी याच्यासाठी अक्षरशः चौपट करवाढ केलेली आहे, आणि वाणिज्यासाठी तर 6 ते 7 पटीनं करवाढ नगरपालिकेने केली. ती अवामान्य आहे, अवाजवी आहे, आणि कुठल्याही प्रकारे शासनाच्या नियमाला ती धरून नाही. सुलतानी करवाढ नगरपालिकेने केली आहे, आणि त्याच्यानंतर नगरपालिकेनं त्याच्या पुढे जाऊन या करवाढीसाठी ना हरकती मागवलेल्या आहे, आणि त्या हरकती देत असताना 15 जुलैपर्यंतची तारीख दिली, आणि नागरिकांकडून मागील कर हा पूर्णपणे नगरपालिका भरून घेत आहे, जो की नगरपालिकेनं भरून नाही घेतला पाहिजे. हरकती बगर कर भरल्याच्याही हरकती सामान्य नागरिकांच्या सगळ्यांच्या त्यांनी नोंदवून घेतल्या पाहिजे, हरकती अर्ज घेतला पाहिजे. तर नगरपालिकेला आम्ही आज निवेदन दिलं. त्याच्या अनुषंगानं ही जी करवाढ नगरपालिकेनं बेकायदेशीर केली आहे ती पूर्णपणे रद्द करण्याचं निवेदन आम्ही दिलेलं आहे. जे लोक हरकती इथं नोंदवणार आहे त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची जुनी जी मालमत्ता कर आहे तो न भरून घेता सरसकट सगळ्यांच्या जे विनंती अर्ज आहे, हरकती अर्ज आहे ते नगरपालिकेने स्वीकारले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची मुख्य बाब अशी आहे की नगरपालिकेने हे अमरावतीच्या एका खाजगी संस्थेकडून हे कर मूल्य निर्धारण करून घेतलेले आहे. एका खाजगी संस्थेला याचा ठेका दिला होता, परंतु त्याच कलम 105 मध्ये 49 अ च्या तरतुदीप्रमाणे नगरपालिकेला कुठल्याही खाजगी संस्थेला हा करवाढ जी ठरवलेली आहे ही खाजगी संस्थेला कुठल्याही प्रकारचं काम देता येत नाही. शासनाचे तसे स्पष्ट निर्देश आहे की कुठल्याही खाजगी संस्थेला याचं करमूल्य करण्याचा अधिकार नगरपालिकेने देऊ नये. त्यामुळे जी करवाढ लावलेली आहे तीच मुळात अमान्य आहे, आणि नियमाला सोडून आहे. कोणत्याही खाजगी संस्थेला असा कराची आकारणी करता येत नाही. त्यामुळे ही जी लादलेली करवाढ आहे ती त्वरित नगरपालिकेनं रद्द करावी, आणि जी जुनी करवाढ आहे त्या करवाढीप्रमाणे जुनी जी कर आकारणी आहे त्याप्रमाणेच नगरपालिकेनं पैसे घेतले पाहिजे. सुविधामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही. आजही चिखली शहरातल्या नागरिकांना 12 महिन्यातून फक्त 24 वेळा पिण्याचं पाणी येतं. स्वच्छताही कुठल्याही प्रकारची नाही, घंटा गाडी चालू नाही, कुठल्याही प्रकारचा नागरिकांना सुविधा नाहीये. उद्यानं बंद पडलेली आहे, सामूहिक शौचालय नाहीये. त्यामुळे नगरपालिकेला कुठलाही नैतिक अधिकार त्यांची करवाढ घेण्याचा नाहीये, आणि मुळात ज्यांनी बेकायदेशीर जी करवाढ केली एका खाजगी संस्थेकडून जे कर आकारणी करून घेतलेली आहे ती त्वरित त्यांनी रद्द केली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सर्व चिखली शहरातील नागरिकांना घेऊन एक मोठ्या प्रमाणाचं आंदोलन या चिखली शहरामध्ये होईल. यापूर्वी खामगाव नगरपालिकेने सुद्धा अशीच करवाढ केली होती, परंतु तिथल्या शुद्ध नागरिक आणि अवांतर सगळ्या लोकांच्या रेट्यामुळे ती करवाढ त्यांना मागे घ्यावं लागली. आपल्या माध्यमातून या चिखली शहरातल्या सर्व नागरिकांना माझं कळकळीचं आव्हान आहे, विनंती आहे की जेव्हा म्हणून आम्ही या नगरपालिकेच्या विरोधात चड्डू ठोकू त्यावेळेस तुम्ही सर्वांनी फार मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण ही करवाढ कुठल्याही नैतिक अधिकाराला धरून नाही, आणि ती रद्द झाली पाहिजे. हा आपला हक्क आणि अधिकार आहे, आणि तो मिळवण्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावर यावं. त्यांनी सांगितलेलं आहे की वृक्षकर असेल, शिक्षण कर असेल, हा सुद्धा या ठिकाणी त्यांनी लावलेला आहे. त्याबद्दल आपण काय सांगू? वृक्षकर आणि जो अवांतर कर आहे तो नियमाला धरून आहे, ते लावता येतो, परंतु त्या कराचे जे पैसे आहेत, वृक्ष करायचे पैसे, शिक्षण करायचे पैसे त्याच खात्यावर त्याच हेडमध्ये जमा झाले पाहिजे, आणि त्याच्यावरच ते खर्च झाले पाहिजे. नाही तर शिक्षण कर आणि वृक्षण करायचे पैसे ते घेतात,
परंतु हा कर मोठ्या प्रमाणात जमा होतो आणि ते ठेकेदाराला जे बिलं वाटल्या जातात ती दुटप्पी भूमिका नगरपालिकेनं स्वीकारली नाही पाहिजे.